नागपूरमधली ही दृश्य पाहतोय। विमानतळ परिसराकडे जाणारा मार्गावर आपण पाणी साचल्याचं पाहतोय, त्यामुळे इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। वर्धा नागपूर महामार्गावर देखील पावसामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे मुख्य मार्ग बंद झाल्यामुळे आता प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। प्रवाशांना याचा मोठा फटका बसलेला आहे। नागपुरात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्याचे परिणाम जे आहे शहरातील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे। मी सध्या नागपूर विमानतळ परिसरातील जो मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे ही सगळी वाहतूक खोळंबलेली आहे आणि एअरपोर्टकडे जाणारा जो मार्ग आहे त्याच्यावर कसा परिणाम झाला आपण पाहू शकतो। कसे तरी वाहनं जे आहे फोर व्हीलर तेच फक्त या मार्गाने जाऊ शकतात, मात्र त्यांचेही वाहनं अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। खरं तर ज्या पद्धतीचा पाऊस झाला आणि या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे, गुडघ्याभरापेक्षा जास्त पावसाचं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। वाहनांना काढताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतात। दुसरीकडे वर्धा नागपूर या मार्गावरची जी वाहतूक आहे ती सुद्धा हळूहळू सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने पाऊस झाला शहरातील अनेक रस्त्यांवर जे आहे पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही वाहतूक जी आहे ती कुठेतरी खोळंबल्याचं पाहायला मिळते। खरं तर हा प्रमुख मार्ग आहे ज्याला मोठ्या प्रमाणात जर पाऊस साचला तर अशा पद्धतीची अडचण निर्माण होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबडे, साम टीव्ही, विमानतळ नागपूर।